नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन रेसिपी म्हणजे मूग आणि पोहे, भिजवलेले मूग आणि भिजवलेले पोहे यापासून टिक्की करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला। हे 2 वाटी मूग भिजवून घेतलेत आणि 1.5 वाटी पोहे घेतलेत भिजवून। परत ही कोथिंबीर, मिरच्या 2-3, 7-8 लसणाच्या कळ्या घेतल्यात, गरम मसाला घेतलाय, मीठ, ही फुटाण्याची डाळ 1/2 वाटी घेतलेली आहे छोटी, जिरं, परत हे काजू घेतलेत आणि हे सॉस घेतलेले आणि तेल। तर कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला। कढई बारीक करूया गॅस तोपर्यंत। पहिल्यांदा फुटाण्याची डाळ वाटून घ्या। ह्यात काढून घ्या। आता ही डाळ वाटून घेतलेली आहे। आता हे लसूण पाकळ्या, मिरच्या, ह्या 2-3 मिरच्या घेतल्यात आणि थोडस जिरं घालून घ्या। 1 चमचाभर जिरं घालून वाटून घ्या। थोडस मीठ घालायचं म्हणजे लवकर मिरच्या वाटतात। यातच आपण थोडे मूग घालूया, त्यातच वाटून घ्यायचे। आता मूग, मिरची, लसूण हे सगळं वाटून घेतलेलं ह्यात घालूया। आता पोहे वाटून घ्या आपण। हे भिजलेले आहेत चांगले, त्याच्यात मिक्स करायचे। आता ह्यात वाटलेले पोहे पण त्यात मिक्स करूया मुगात। आपण आता सगळं डाळीचं पीठ, फुटाण्याच्या डाळीचं पीठ, परत मूग वाटून घेतले, पोहे भिजवलेले वाटून घेतले, सगळं मिक्स केले। आता त्यात कोथिंबीर थोडी घालूया, चिरलेली कोथिंबीर घालूया। हे सगळं असं मिक्स करून घ्या। फुटाण्याच्या डाळीचं पीठ आहे ते, आणि ह्याच्या टिक्क्या बनवायच्या आपण। त्यात 2 चमचे मसाला, गरम मसाला घालूया म्हणजे छान लागतं चवीला, आणि मीठ घालूया। मिरच्या वाटताना मीठ घातलेलं मी, पण ते थोडं कमी पडणार म्हणून थोडंसं घालूया। आपण असं मिक्स करून घेऊ। आता तेल तापत ठेवलेलं आहे कढईत, याच्या टिक्क्या आता बनवूया आपण। आता आपण टिक्की करूया। असं त्यात काजू लावायचा आणि तळून घ्यायचं। आता टिक्की तळून घेऊया आपण। हे काढलेलं आहे, आता टिक्की तळून घेऊया आपण। छान होतं तसं नाश्त्याला करायला किंवा कोण पाहुणे आले तरी करायला मस्त रेसिपी। आता ब्राऊन कलर तळून घ्यायची चांगली।
हे तळलेलं आता काढूया आपण. ही रेसिपी आता तयार आहे. मूग पोहा टिक्की अशा पद्धतीने करून बघा, छान लागते, चवीला छान होते, नाश्त्याला मस्त सुटत. अशा पद्धतीने करून बघा. आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.